गुड मॉर्निंग. मी प्रतीक्षा हाडी माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज सकाळी सकाळीच उठलोय, चाललोय मार्केटला. तर ठाण्याचा भाजी मार्केट कसा असतो तर तुम्हाला दाखवते. चला आज माझ्याबरोबर ठाण्याचा मार्केट बघायला. भाजी मार्केट स्पेशली मार्केट तर सर्वांनी बघितलं असेल, पण सकाळीच भाजी मार्केट लागतो मार्केटमध्ये. तोच बघायचा आहे, तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा साहेब तयारी केली आणि चाललोय आता मार्केटला. तर चला आता बसते बाईकवर. बघा सुमसाम आहे इकडे. एक दुसऱ्या फक्त ते गाडी साफ करणाऱ्या दिसतील. आ पण ते आपल्याला एवढं सकाळी भेटला असतं ना. तर आमच्या एरियातून पूर्ण सुमसाम आहे. फक्त नाक्यावर थोडंसं दिसतं इकडे. थंडी 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 एवढी थंडी लागते ना, कट्टाचे हात कापायला लागले. हा ऐक येऊ बघा, थंडी तर लागलीच. येतात इथून बघा मार्केटच चालू झालं. इथून आता सगळ्या बाकीचं सगळं लागलेलं असते. साईबाई तिकडे इथे बघा गाडी लावली समोर. तर हा तिकडे आपला याच्यापर्यंत असतो. आपला पोलीस स्टेशन आहे ना ठाण्याचं, तिथपर्यंत असतो हा बाजार. त्या जास्त काही जाणार नाही. आपलं थोडंसं बाजार इकडचं केलं का निघणार आहे. तर हे बघा 50ला 1 किलो. तर आपण घेतोय, आपल्याला लागणारच आहे. तर हे संत्रा आहे ना रे, मालटा आहे ना. हे कसा मालटा कसा. तर हे बघा आपल्या ठाण्यामध्ये मालटा आला. इथे मोसंबी आहे, बाकीचे फळं चिकू वगैरे आहेत तिकडे. आणि आपण असं थोडी 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 करून खरेदी करायला लावले. एकच घेते 20ला. 50ला किती बोलला तरी तू? 3 बोलला तू. 3 काय करायला एकच. मी ते कुठे लावते, मी तर नाही लावते. आता इथून एवढाच बाजार आहे. नंतर मग मावशी जरा चांगला द्या काढून. हे बघा आपण एक गुच्छा घेऊया, उद्या पण राहिला. पाण्यात ठेवायला लागेल का? तर आपण एक घेतलंय. पिशवी नाही का, पकडा जरा. असं कसं आहे ऍपल? 120 रुपये किलो. सायबाई लावलं निवडायला. हा फ्लावर बघूया ना चांगलं घ्या. घेवडा मस्त असं लाल हिरवा कलरचा, मस्त फ्रेश फ्रेश आहे. कसा किलो? बापरे महाग आहे ना. एवढा म्हणता भरीत. वापस दे रही. अरे यार बारके घे ना, ते एवढे मोठे काय करायला. चटणी खाणार आहेत का त्याची? चटणीची असतात हो ते. भाजून चटणीवाले आहेत ते. भाजून चटणी बनवतात ना ते वांगे आहेत. तुम्हाला खायची आहे का? मग एकच घ्या. ते याच्यातलं एक तुम्ही मगाशी काढलेलं तोच घ्या ना.
तो नका हो, तो चेमला आहे. हे फ्लावर घे ना. आ वांगी लय बारीक बारीक येते, बारीक येते. हे फ्लावर घ्या ना. चला मटार इथं पण आहे बघा. हे बघा इथं वांगे आहेत बघा. वांगे बघा इथे. बघा मित्रांनो, इकडे ब्लूबेरी आहे, तर ब्लूबेरी घेते. आणि तुमच्याकडे मार्केटमध्ये आलेत का ब्लूबेरी? तुमच्याकडे खाण्यात आहेत तर एक पॅकेट घेते मी. घ्या त्यातलं एक, न द्या पैसे त्याला. चला इकडून या तुम्ही, चांगला बघून घ्या. चला हे बघा ब्लूबेरी. हा घ्या साहेब. बघा इथे पालेभाजी, ही चवलीचे हे, चवलीचे चवळीचे ते कवळे कवळे हे आणले ते. हो कशी हो बोला? हे बघा 100 रुपये. एकच भाव, आपल्यालाच गरज असेल तर द्या मला पण 5 फुलं. बघा आपण इथे राई घेतली 50च्या. किती? 2 अजून एक जोडी घ्यायची. 3 आहेत का? तर हे बघा आपल्याला किती वाजले काय माहिती नाही, घड्याळात बघितलं नाही. तर आपण चला आपली खरेदी झाली ना पूर्ण. आता उजेडला पण, आपण अंधारातच चालू होतो, पूर्ण उजेड झाला. आणि बघा मार्केटमध्ये आता गर्दी पण बघू शकते. आणि भाजी घेतली आहे, फिरलं पण आम्ही इकडे. पूर्ण साहेब गेले तिकडे, फ्लावर घेतात. इथं पण इथे गोबी कशी? 30 रुपये. 40 तर हे बघा आपण इकडे खरेदी करून आलो एवढा भाजीपाला. आणि आता बाईक वर कसं मला बसायचा प्रश्न पडलाय. प्रश्न आहे, या 2 पिशव्या 3 पिशव्या इकडे पडून जायचं म्हटलं. तर चला आता पहिली एक पिशवी ठेवते, नंतर दुसरी घेऊन बसते, नाही तर कोणाची तरी मदत घ्यायला लागेल. हे बघा साहेब. तर खरेदी झालेली आहे आपली. जास्त काय मी माझ्याकडून कॅमेरा केलाच नाही, आणि फक्त खरेदी तुम्हाला दाखवलं, मार्केट आणि खरेदी केली. तर आता काय काय खरेदी केली ती घरी दाखवते. तरी पण जे आपल्याला जे काय घ्यायचं होतं ते काही घेतलंच नाही. फुलं आलेलीच नव्हती, फक्त देवीची वेणी घेतली आणि कमळ फुलं घेतली. आता बघूया संध्याकाळी परत एक फेरी मारायला लागेल. याच्यातच आपले 1000-1500 रुपये उडालेले आहेत. 2 पिशव्या 3 म्हणत होते. आता हे आपल्याला कमीत कमी 8-10 दिवस तरी भाजीपाला पुरणार आहे. तर ते आता काढून घेते इकडं, कारण तर फुलं त्याच्यात ठेवल्यात, तर काढायला लागेल. आणि कुकू मॅडम बघा इथंच बसले. दीदीचा पण मग इकडेची सामान तसंच आहे. तर कुकू उठ ग, उठ इथून उठ. या बघा आपण भाजीपाला आणलेला
पहिला तर आपण संत्रा, माल्टा, ॲपल, कॅरेट वगैरे घेतलं. ते काय भेंडी, टॅमॅटो, शिमला, कॅरेट 2-2 याचे घेतले की गाजरचा हलवा बनवण्यासाठी. आणि आपल्याला भाजी काय आपण पुलाव वगैरे बनवला त्याच्यात ते छान लागतात, म्हणजे जेवणामध्ये. ते एवढे काही खास नाही लागत, ते पानचट लागतात. आणि मटार 4 किलो घेतलेत. हे बघा, हे मटार. अरे हां, त्याच्यात विड्याची पानं आहेत उद्याला पूजेसाठी. पण ती एवढी काही खास वाटत नाही. त्याचा गुलकंद बनवावा का काय कळत नाही. पण हे बघा, घेतलेत विड्याची पानं. कमळ फुलं घेतली तिथे, तुम्हाला तर दाखवलेच. आणि वेणी पण घेतली. राईचा पाला, कांदा पात, कोथिंबीर. आणि हे बघा, ही भाजी मी पहिल्यांदाच घेतली. याला काय बटवा का काहीतरी म्हणतात या भाजीला. मला पण परफेक्ट माहिती नाही नाव याचं. पण मी कधी बनवलेली नाही, पण नेटवर बघून बनवण्याचा प्रयत्न करायची आहे आज मला, आज किंवा उद्या किंवा संध्याकाळी. आणि मेथी, वांगे, लिंबू वगैरे एवढं. घेवडा, 2 घेवड्याचे प्रकार घेतले. फ्लावर इकडे असं घेतले. घेवडा तर आपल्या घरी पण झाला असेल. घेवडा मागच्या वेळेला जो फुलला होता, भाजला होता भरपूर. आता ह्या शनिवार रविवार गेले नाही तर काय माहिती कोण गेला असेल तर खुडून घेतला असेल. तर हे एवढा भाजीपाला आणला. आमचा ठाण्याचा भाजी मार्केट कसा वाटला त्या नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा. ज्याने ठाण्यातलाच असेल तर ठीक आहे, माहिती असेल. पण कुठून कुठून मला लोक बघतात, त्यांना पहिल्यांदाच बघितलं असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा कसा वाटला.